जालन्यातल्या अंबडमध्ये शिवसेनेच्या वतीनं शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला। शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आणि माजी आमदार शिवाजी चोथे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चामध्ये शेकडो शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी झाले होते। शेतकऱ्यांच्या रब्बी आणि खरीप पिकांच्या विम्यासोबतच फळबागांचं हेक्टरी 18,000 रुपये अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता। जळगावातल्या शिरसोली गावात गेल्या 1 महिन्यापासून पाणी चाललेलं नाही। विहिरी आणि बोरवेल सुद्धा कोरड्या पडल्यानं ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय। ग्रामपंचायतीनं नियोजन करून पाणी पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी शेकडो महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। पाणी द्या अशी मागणी करत संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीत एकच गोंधळ घातला। केंद्र आणि महाराष्ट्र सरकारच्या जनता विरोधी धोरणाच्या विरोधात मनमाड काँग्रेस कमिटीनं निषेध मोर्चा काढला आणि आंदोलन केलं। पेट्रोल डिझेलची झालेली दरवाढ रद्द करावी, विद्यार्थ्यांची फी माफ करावी, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं अशा मागण्या करण्यात आल्या। तसंच रमजान सुरू असल्यानं महावितरणकडून होत असलेलं भारनियमन सुद्धा रद्द करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। सांगलीतील म्हैसाळ योजनेच्या अगळगाव उपसा सिंचन योजनेच्या रखडलेल्या कामांना गती मिळावी या मागणीसाठी कवठे महांकाळ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या योजनेच्या लाभक्षेत्रातील 6 गावातील शेकडो गावकरी या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पाठिंबा दिल्यानं संघटनेचेही काही कार्यकर्ते या मोर्चात आग्रहीपणे सहभागी झालेले दिसले। ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं पेन्शन पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आकुर्डे येथे ज्येष्ठ नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। ज्येष्ठ नागरिकांना मिळणारं पेन्शन शासनानं बंद केलंय, त्यामुळे निराधार वृद्धांची मोठी अडचण होते। त्यांची समस्या दूर करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला। ज्येष्ठांना तात्काळ पेन्शन मिळावं, नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। लातूर जिल्ह्यातल्या सुकनी इथं एका गर्भवतीचा आणि तिच्या बाळाचा प्रसूतीच्या दरम्यान मृत्यू झाला आहे। डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हे बाळ आणि आई यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या पतीनं केला आहे। प्रसूती वेदना होऊ लागल्यानं या महिलेला वाढवणा इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं। तिथून तिला उदगीरच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना तिनं मृत बाळाला जन्म दिला आणि काही वेळातच तिचाही मृत्यू झाला। डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पतीनं केला आहे। अशा प्रकारची तक्रार सुद्धा उदगीर पोलीस स्थानकात दाखल करण्यात आले। आयसीयूमधील रुग्णाला भेटू न दिल्यानं संतप्त झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केल्याची घटना जळगावमध्ये घडली आहे। शहरातल्या सहयोग क्रिटिकल रुग्णालयात ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या फुटेजच्या आधारे पोलिसांनी 15 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। डॉक्टरांच्या IMA या संघटनेनं सुद्धा या घटनेचा निषेध केला आहे। वनजमिनीवर केलेलं अतिक्रमण हटवताना अतिक्रमणधारकांनी वनाधिकाऱ्यांवर हल्ला केला। यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा या ठिकाणची ही घटना आहे। 40 वनाधिकारी आणि वनरक्षक अतिक्रमण हटवण्यासाठी पोलिसांसह दाखल झाले, मात्र आक्रमक झालेल्या लोकांनी अधिकाऱ्यांवर दगडफेक केली आणि लाठी हल्लाही केला। यात 6 जण जखमी झाले। दरम्यान पोलिसांसमोरच ही घटना घडली असून एका अतिक्रमणधारकानं आपला गुन्हा कबूल करत स्वतःला अटक करून घेतली। लग्नाचं आमिष दाखवून एका पोलिसानं महिला पोलिसावर बलात्कार केल्याची घटना मिरज पोलीस स्थानकात उघडकीस आली। या प्रकरणी पोलीस नाईक वसीम अत्तार यांच्यावर सांगली शहर पोलीस स्थानकात बलात्कार आणि जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। तर अत्तारची आई आणि भावावर मारहाण आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले। वर्धा पोलिसांनी चोरीला गेलेल्या 9 दुचाकी जप्त केल्यात। सावंगी पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये पल्सरसह 8 दुचाकी जप्त करण्यात आलेत। यातील काही गाड्यांचे नंबर बदलून त्या वापरल्या जात होत्या। 2 दुचाकी तर 2 वर्षांपूर्वी चोरीला गेल्या होत्या। या दुचाकी चालकांची माहिती मिळाली असून उरलेल्या 7 दुचाकी संबंधित मालकांचा शोध घेऊन त्यांना परत केल्या जातील। एसटीमध्ये चढत असताना एका व्यापाऱ्याचे 3,80,000 रुपये लुटले गेल्याची घटना लातूरमध्ये घडली। लातूरच्या बाजारात सोयाबीन विकून शिवानंद भुरे अहमदपूरला निघाले होते। सोलापूर नांदेड गाडीमध्ये ते बसत असतानाच 5 ते 7 जणांनी त्यांना गराडा घातला आणि पिशवी कापून त्यांचे पैसे पळवले। या प्रकरणी भुरे यांनी गांधी चौक पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे।
एसटीच्या गर्दीमध्ये चोरी करण्याचा फंडा लातूर एसटी स्थानकात गेल्या काही दिवसांपासून दिसून येतोय। बनावट सहीनं राजीनामा तयार करून भागीदाराचे 10 कोटी रुपये हडपल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली। या प्रकरणी फसवणूक करणाऱ्या 3 भागीदारांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला। अरविंद पाटील आणि विश्वास तिवारी यांनी मिळून आर्या वाईन कंपनी स्थापन केली होती। या कंपनीचे शेअर्स घेऊन पाटील यांनी कंपनीमध्ये 9,98,00,000 रुपयांची गुंतवणूक केली। विश्वास तिवारी यानं पाटील यांची खोटी सही करून राजीनामा बनवला आणि त्यांचे शेअर्स हडपले। या विरोधात पाटील यांनी तक्रार केल्यावर विश्वास तिवारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। अमरावती शहरामध्ये रात्री 11 वाजल्यानंतर बार, हॉटेल, रेस्टॉरंट आणि हातगाड्या बंद करण्यात याव्यात अशा प्रकारच्या सूचना पोलिसांकडून देण्यात आल्यात। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला। 11 वाजल्यानंतर सुद्धा हे व्यवसाय सुरू राहिल्यास त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे। रात्रीच्या वेळेला हे व्यवसाय सुरू राहिल्यानं गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचं निदर्शनास आलंय आणि त्यामुळे आता ही कारवाई करण्यात येणार आहे। वाशिमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तसंच नगर परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण शुक्रवारी निघणार असून या आरक्षणाच्या बद्दल शहरी आणि ग्रामीण भागातल्या जनतेची उत्सुकता वाढली आहे। वाशिम जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांचा कार्यकाळ याच महिन्यात संपत असल्यानं अध्यक्षपदाचं आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर यंदा नगराध्यक्ष हे थेट जनतेमधून निवडले जाणार असल्यानं राजकीय पक्षांनी जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली। गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली। यावेळेला 2016-17 सालासाठी 556.76 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 52.72 कोटींच्या वाढीव निधीची तरतूद करण्यात आली। तर गेल्या वर्षी अखर्चित निधी जो राहिला होता त्या संबंधित विभागांच्या चौकशीचे आदेशही देण्यात आले। आदिवासी आणि अनुसूचित जाती जमाती विभागानं 100% निधी खर्च केलेलाच नाही, त्यामुळे या दोन्ही विभागांची चौकशी करून एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। अकोला जिल्हा परिषदेच्या आमचं गाव आमचा विकास या उपक्रमाच्या अंतर्गत 546 ग्रामपंचायतींचा आराखडा तयार करण्यात येतोय। ग्रामपंचायतींचं उत्पन्न महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या निधीतून गावातील विकास कामं होणार आहेत। 14व्या वित्त आयोगाचा निधी मिळवण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास आराखडा तयार करणं हे अत्यावश्यक असल्यानं सगळ्या ग्रामपंचायती सध्या कामाला लागलेत। बेळगावच्या तरुणांनी बनवलेला सिल्हुएट हा चित्रपट शॉर्ट फिल्म ही लॉस एंजलिस इथं होणाऱ्या फिल्म फेस्टिवलसाठी त्याची निवड करण्यात आली आहे। संकेत कुलकर्णी यानं या शॉर्ट फिल्मचं लेखन आणि दिग्दर्शन केलं असून इतर कलाकार सुद्धा बेळगावचेच आहेत। क्या हो क्या गया है तुम्हें? नकळत्या वयामध्ये शारीरिक आणि मानसिक अत्याचार झाल्यावर कोवळ्या मनावर उठणारे ओरखडे आणि त्यातून घडणाऱ्या गोष्टी यावर या लघु चित्रपटाचं कथानक आधारित आहे। नंदुरबारमधील पोलीस विभागाच्या रिक्त जागांसाठी सुरू असलेली भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। मैदानी चाचणीतून पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली। जिल्ह्यामध्ये 110 जागा रिक्त असून फक्त 43 जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडते। 43 जागांसाठी एकूण 3000 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली। यातील 750 उमेदवार लेखी परीक्षेसाठी पात्र ठरले। त्यांची लेखी परीक्षा सुरळीत पार पडली असून लवकरच नंदुरबारच्या पोलीस दलात 43 पोलीस शिपाई सहभागी होणार आहेत। हिंगोलीतल्या पोलीस वसाहतीची पडझड झाली असून पोलीस कर्मचाऱ्यांना जुन्याच जीर्ण घरांमध्ये राहावं लागतंय। हिंगोली पोलीस ठाण्याच्या मागे असलेली ही वसाहत अतिशय जुनी असून या वसाहतीतल्या जवळपास सर्वच घरांची पडझड झाली। काहींचं छत गळकं आहे तर काही ठिकाणी घरांना तडे गेलेत। पावसाळ्यात तर इथं जागोजागी पाणी साठून परिसरात अतिशय दुर्गंधी पसरते। त्यामुळे लवकरात लवकर नवीन निवासस्थानं उपलब्ध करून द्यावीत अशी मागणी इथले पोलीस करतात। वाशिम जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 78,000 शेतकऱ्यांना पीक कर्जाचं वितरण करण्यात आलं आहे। अजूनही पीक कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांची गावनिहाय यादी तयार करण्यात आली असून लवकरच या शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे। यासाठी तहसीलदारांनी बँकांच्या सहकार्यानं कर्ज मेळाव्याचं आयोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिल्या आहेत।
वर्ध्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकऱ्यांना पेरणीपूर्व लागवडीच्या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलं. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शरद निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना डाळवर्गीय पिकाकडे वळण्याचा सल्ला दिला. कापूस, सोयाबीन पिकांची गेल्या काही वर्षातील परिस्थिती पाहता डाळवर्गीय पिकं घेतल्यास नफा मिळू शकतो असा सल्ला यावेळी देण्यात आला. केंद्रीय खतं आणि रसायन मंत्री हंसराज अहिर यांच्या वतीनं चंद्रपुरात भाजीपाला पिकांचं बियाणं वाटप करण्यात आलं. जिल्ह्यातल्या 30,000 गावांमधल्या 3,000 शेतकऱ्यांना या बियाणांचं वाटप करण्यात आलं. भाजीपाला पिकांचं उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना वर्षभर पैसा मिळतो. त्यामुळे पावसाच्या लहरीपणामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून या बियाणांचं वाटप करण्यात आलं.